नमस्कार. आज आपण घरच्या घरी असं मस्त चना आणि मुगाचं चाट बनवलेलं आहे. खायला अप्रतिम लागतं. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारी जेवणाच्या अगोदर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतं. तुम्ही हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे खाऊ शकता. झपाट्यानं यानं वजन कमी होतं आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चना चाट बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी काळे चणे आणि अर्धी वाटी मूग रात्रभर भिजत घातलेले होते. चण्यामध्ये भरपूर प्रोटीन राहतं आणि चण्यापेक्षा दुप्पट मुगामध्ये, हिरव्या मुगामध्ये प्रोटीन राहतं. त्यामुळे मी चना आणि मुगाचे चाट बनवणार आहे. तर मी हे रात्रभर भिजत घातलेले होते. 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून मूग आणि काळे चणे भिजत घातले होते. व्यवस्थित भिजलेले आहेत. यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. तर मी इथं एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला चणे आणि मूग घालायचे आहेत. त्यानंतर थोडेसे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आणि हळद घातल्यानंतर आता कुकरला झाकण लावून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला चाटसाठी हे साहित्य कापून घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 काकडी, 1 लिंबू, 1 टोमॅटो आणि 1 कांदा घेतलेला आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित बारीक कापून घ्यायचं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर आपलं थंड झालेलं आहे. आता आपण झाकण काढून बघूया. मस्त आपले मूग आणि चणे व्यवस्थित बॉईल झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पाणी निघतं याचं. इथे मी चाळणी घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे चणे आणि मूग काढून घ्यायचे आहे चाळणीमध्ये. आता व्यवस्थित आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे सगळं. यामधलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे चणे आणि मूग काढून घेऊया. याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता जे आपण चणे आणि मूग बॉईल केलेलं पाणी होतं ते तुम्ही सूप म्हणून वापरू शकता किंवा एखाद्या भाजीला किंवा असं सुद्धा तुम्ही पिऊ शकता. यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, असं सुद्धा तुम्ही पिऊ शकता. हे खूप पौष्टिक आहे पाणी. यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे. कांदा, टोमॅटो, काकडी, मिरची आणि कोथिंबीर व्यवस्थित मी बारीक कट करून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, कोथिंबीर आपल्याला वरतून घालायची आहे. आता यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहेत. साधं मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण चणे आणि मूग बॉईल करताना मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा काळं मीठ. काळ्या मिठानं चाट आपलं खूप छान लागतं. इथे मी पाव चमचा काळे मिरेपूड घेतलेली आहे. अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही मूग आणि चणे कच्चे सुद्धा वापरू शकता, न बॉईल करताना सुद्धा. ते सुद्धा खूप छान लागतं. अशा प्रकारे केलेले चाट अप्रतिम लागतं. तुम्हाला गाड्यावर, ठेल्यावर मिळू शकतं. तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. झपाट्यानं वजन कमी होतं आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतं आणि पोट सुद्धा भरतं आपलं यानं. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण.
व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये घालायचा आपल्याला अर्धा लिंबाचा रस. परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरून थोडीशी आपल्याला बारीक शेव घालायची आहे. असं मस्त आपलं चटपटीत असं काळ्या चण्याचं आणि मुगाचं चाट आपलं तयार झालेलं आहे. खायला अप्रतिम लागतं. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.